नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. अकॅदमीचे नाव दिले आहे स्विस अकॅदमी प्रपोज ICSE स्कूल परभणी. मित्रांनो, ही जाहिरात परभणी जिल्ह्यातील आहे. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत. द फॉलोइंग टीचिंग पोस्ट आर टू बी फिल्ड अप इन द अकॅदमिक इयर 2026 to 2027. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता खालील रिक्त शिकवण्यासाठी पदे म्हणजेच शिक्षकांची पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे. कॅन्डिडेट शुड बी एक्सपिरियन्स फ्लुएंट इन इंग्लिश अँड शुड पजेस नॉलेज ऑफ रिलेवंट सब्जेक्ट. तर या ठिकाणी अनुभवी उमेदवार या ठिकाणी आवश्यकता आहे अनुभवी उमेदवारांची. त्याचबरोबर फ्लुएंट इन इंग्लिश आणि शुड पजेस नॉलेज ऑफ रिलेवंट सब्जेक्ट्स, संबंधित विषयाचे उमेदवाराला ज्ञान किंवा नॉलेज असायला पाहिजे. रिक्त पदाचा तपशील, पोस्ट, पदाचे नाव किंवा सब्जेक्ट इंग्लिश, शिक्षक नेमण्यात येत आहे. नंबर ऑफ पोस्ट एकूण 3 जागा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स BA/MA अँड BEd. BA/BEd चालेल किंवा MA/BEd. त्यानंतर आहे पोस्ट हिंदी 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स BA/MA अँड BEd. BA/BEd चालेल किंवा MA हिंदी BEd. त्यानंतर आहे सब्जेक्ट किंवा पोस्ट मराठी, एकूण 2 जागा किंवा 2 शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA/MA अँड BEd म्हणजेच BA/BEd चालेल किंवा MA मराठी BEd. त्यानंतर आहे पोस्ट मॅथमॅटिक्स, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc/MSc अँड BEd. BSc BEd चालेल किंवा MSc मॅथमॅटिक्स BEd. त्यानंतर आहे पोस्ट सायन्स विज्ञान, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc/MSc अँड BEd. BSc BEd चालेल किंवा MSc सायन्स BEd. त्यानंतर आहे पोस्ट फिजिक्स, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc/MSc अँड BEd म्हणजेच BSc BEd चालेल किंवा MSc फिजिक्स BEd. त्यानंतर आहे पोस्ट केमिस्ट्री, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc/MSc अँड BEd. BSc अँड BEd चालेल किंवा MSc केमिस्ट्री BEd. त्यानंतर आहे पोस्ट बायोलॉजी, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. बायोलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयाच्या. शैक्षणिक पात्रता BSc/MSc अँड BEd. BSc BEd चालेल किंवा MSc बायोलॉजी BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर पोस्ट सोशल सायन्स, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA/MA अँड BEd म्हणजेच BA/BEd चालेल किंवा MA सोशल सायन्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे सोशल सायन्स या पदाकरिता. त्यानंतर आहे पदाचे नाव हिस्ट्री अँड सिविक्स, एकूण 2 पदे भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA/MA अँड BEd. BA/BEd चालेल किंवा MA हिस्ट्री अँड सिविक्स BEd चालेल. त्यानंतर आहे पोस्ट जॉग्रफी भूगोल, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA/MA अँड BEd. BA/BEd चालेल किंवा MA जॉग्रफी BEd चालेल. त्यानंतर आहे पोस्ट कमर्शियल ॲप्लिकेशन, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom चालेल किंवा MCom चालेल किंवा MBA अँड BEd. त्यानंतर आहे पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BPEd चालेल किंवा MPEd. BPEd किंवा MPEd ही शैक्षणिक पात्रता आहे स्पोर्ट्स टीचर या पदासाठी. त्यानंतर आहे पोस्ट कॉम्प्युटर संगणक शिक्षक, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर या विषयाच्या. शैक्षणिक पात्रता BCA चालेल किंवा MCA चालेल BSc/MSc अँड BEd ही शैक्षणिक पात्रता आहे कॉम्प्युटर या विषयाकरिता. त्यानंतर आहे पदाचे नाव किंवा पोस्ट कॉम्प्युटर ऑपरेटर, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC 12th/एनी ग्रॅज्युएशन, 12वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदवीधर चालेल. त्यानंतर आहे पदाचे नाव लेडी पिऊन, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना नोट सॅलरी इज नो बार फॉर एलिजिबल अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स. तर अनुभवी आणि पात्रताधारक उमेदवारांना योग्य वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे. आकर्षक वेतन, उत्तम पगार, चांगला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. इंटरव्ह्यू डेट्स, मुलाखतीची तारीख आहे 3rd and 5th एप्रिल 2026. टाईम 10 AM to 4 PM. तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे 3 एप्रिल आणि 5 एप्रिल 2026. वेळ आहे मुलाखतीचा सकाळी 10 वाजेपासून सायंकाळचे 4 वाजेपर्यंत. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन सेंड देअर रिझ्यूम/CV ऑन आवर ईमेल. तर इच्छुक उमेदवार त्यांचा रिझ्यूम सेंड करू शकतात किंवा CV सेंड करू शकतात आमच्या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर. ॲड्रेस
दिला आहे स्विस अकॅदमी इंग्लिश स्कूल, अपोजिट दत्तधाम टेम्पल, सातकर कॉलनी, बासमत रोड, परभणी. तर हा ॲड्रेस दिला आहे. मोबाईल नंबर आहे. पहिला संपर्क क्रमांक 9834303833. दुसरा संपर्क क्रमांक आहे 8888727668 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 8484006162. जाहिरात क्रमांक 2, दी करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, करमाळा. मुख्य कार्यालय मेन रोड, करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9011676867. दुसरा संपर्क क्रमांक आहे 9823923296 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 7030091888. दी करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, करमाळा. मुख्य कार्यालय करमाळा, जेऊर, कंदर व केतूर या शाखांसाठी करार पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी दी करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे. करमाळा मुख्य कार्यालय करमाळा, जेऊर, कंदर व केतूर या शाखा आहेत. या शाखांसाठी करार पद्धतीने पात्र उमेदवारांकडून एलिजिबल कॅन्डिडेट्सकडून किंवा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील, अनुक्रमांक 1, पदाचे नाव मुख्य अधिकारी, पदसंख्या 1 जागा मुख्य अधिकारी या पदाची भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता व अनुभव BCom चालेल किंवा MCom, GDC संगणक ज्ञान आवश्यक, कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक, बँकिंग क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, पदाचे नाव मानव संसाधन अधिकारी HR, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता व अनुभव MBA चालेल, MBA HR, व्यवस्थापन शास्त्रातील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक, कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक, कॉम्प्युटर नॉलेज नेसेसरी, मानव संसाधन व्यवस्थापन अनुभवास प्राधान्य. नंबर 3, पदाचे नाव IT विभाग प्रमुख, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BE, CSC, BCA MCA MCM, संगणक तंत्रज्ञान अनुभवास प्राधान्य ही शैक्षणिक पात्रता आहे IT विभाग प्रमुखासाठी. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4, पदाचे नाव वसुली अधिकारी शाखा व्यवस्थापक रोखपाल लिपिक, एकूण 15 जागा अनुक्रमांक 4 मध्ये भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom चालेल किंवा MCom, GDC वा तत्सम पदवी, संगणक ज्ञान आवश्यक, कॉम्प्युटर नॉलेज कंपल्सरी किंवा नेसेसरी, अनुभवास प्राधान्य. एक्सपिरियन्स जर उमेदवारांकडे असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25/4/2026 म्हणजेच 25 एप्रिल 2026 ही तारीख अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. 25 एप्रिल 2026. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज म्हणजेच अर्ज आणि रिझ्यूम मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष अथवा हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेलद्वारे जमा करावेत. म्हणजे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत या पदासाठी अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज रिझ्यूम मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ईमेल ॲड्रेसवर या ईमेलद्वारे जमा करायचे किंवा या ईमेलवर पाठवून द्यायचे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दी करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, करमाळा. जाहिरात क्रमांक 3, सोनक टोयोटा पाहिजेत. टोयोटा कंपनीमध्ये खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे. लवकरात लवकर टीम जॉईन करा. पदाचे नाव सेल्स ऑफिसर, सांगली विटा आटपाडी, एकूण 15 पोस्ट या ठिकाणी भरण्यात येत आहे. सेल्स ऑफिसर या पदाचे आणि ठिकाण दिले आहे सांगली, विटा आणि आटपाडी. त्यानंतर आहे पदाचे नाव मार्केटिंग ऑफिसर, 1 पोस्ट, 1 जागा भरण्यात येत आहे मार्केटिंग ऑफिसर या पदाची. त्यानंतर आहे पदाचे नाव RTO प्रोसेस ऑफिसर, 1 पोस्ट, 1 जागा RTO प्रोसेस ऑफिसर या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव ॲक्सेसरीज एक्झिक्युटिव्ह, 1 पोस्ट, 1 जागा ॲक्सेसरीज एक्झिक्युटिव्ह या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव फायनान्स इन्शुरन्स IT ऑफिसर, 4 पोस्ट, 4 जागा फायनान्स इन्शुरन्स आणि IT ऑफिसर या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव HR/ॲडमिन ऑफिसर, 1 पोस्ट, 1 जागा HR किंवा ॲडमिन ऑफिसर या पदाची भरण्यात येत आहे. आणि त्यानंतर आहे पदाचे नाव अकाउंटंट 1 पोस्ट, 1 जागा अकाउंटंट या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव स्पेअर्स पार्ट मॅनेजर, 1 पोस्ट,
एक जागा स्पेअर पार्ट मॅनेजर या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव सीनियर सर्व्हिस मॅनेजर 1 पोस्ट, एक जागा सीनियर सर्व्हिस मॅनेजर या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव जनरल अँड बॉडी पेंट टेक्निशियन, एकूण 7 पोस्ट, 7 पोस्ट या जनरल अँड बॉडी पेंट टेक्निशियन या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव ड्रायव्हर 2 पोस्ट, 2 जागा ड्रायव्हर या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव वॉशिंग टेक्निशियन 10 पोस्ट, 10 जागा वॉशिंग टेक्निशियन या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव ऑटो इलेक्ट्रिशियन 1 पोस्ट, एक जागा ऑटो इलेक्ट्रिशियन या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव VDI/PDI ऑफिसर 1 पोस्ट, एक जागा VDI किंवा PDI ऑफिसर या पदाची भरण्यात येत आहे. कोल्हापूर सांगली हायवे अंकली सांगली. तर या ठिकाणी पत्ता किंवा ॲड्रेस दिला आहे कोल्हापूर सांगली हायवे अंकली सांगली. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे 9607963032 आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे.